ओके मित्रांनो, विस्तार सूत्र ह्या प्रकरणामधला हा शेवटचा आणि अंतिम टप्पा आपण या ठिकाणी बघत आहोत. प्रश्न दुसरा आहे, सरळ रूप द्या. सरळ रूप द्या आणि त्रिपद वर्गीय राशीचा विस्तार या ठिकाणी आपण कसा काढायचा याचं सूत्र पण मी या ठिकाणी लिहून ठेवलंय. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. प्रत्येक पदाचा वर्ग करत गेल्यानंतर 2 गुणिले एबी घेतला, 2 गुणिले बीसी घेतला, 2 गुणिले एसी घेतला, अशा पद्धतीने हे सूत्र लिहिलेलं आहे. ओके, आणि म्हणून ह्या विस्तार सूत्राच्या नियमाप्रमाणे मी कंस सुद्धा या ठिकाणी बनवलेत बघा. हे ए वर्गासाठी, बी वर्गासाठी, सी वर्गासाठी 2 ए बी 2 बी सी आणि 2 ए सी अशा पद्धतीने कंस बनवलेत. ए वर्ग बी वर्ग सी वर्ग 2 ए बी 2 बी बी सी आणि 2 ए सी अशा पद्धतीने फक्त आता इथे या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या. ओके, चला मग ए च्या ऐवजी तुमचा एक्स आहे, या ठिकाणी एक्स टाकूया. पेन बदलतो मी. काळा पेन घेतो या ठिकाणी. ओके, फक्त जागा भरायच्यात. हा एक्स या ठिकाणी घेतला, या जागेवर वजा तुमचे 2 वाय होतील, या जागेवर तुमचे 3 येतील. चला आता हे 2 एबी ची जागा आहे, म्हणजे हे दोन्ही पद इथे एक्स घेतला तर इथे वजा 2 वाय चिन्ह असं ठेवायचे. नंतर पुढं 2 बीसी, बी आणि सी म्हणजे दुसरं आणि तिसरं पद घ्यायचं या ठिकाणी, वजा 2 वाय आणि हा तुमचा 3 पद आहे तो घ्यायचा. इथे एसी, एसी म्हणजे पहिलं आणि तिसरं पद घ्यायचं, एक्स आणि 3. ओके, अशा हिशोबाने आपण जाणार आहोत. आणि इकडे येताना फक्त तोच बदल करत जायचा आपल्याला. याच्यामध्ये दुसरा कंस, हा पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसाचा विस्तार इथे घेणार आपण. हा एक्स या जागेवर घेतला, या जागेवर तुमचे 2 वाय येतील, या जागेवर तुमचे वजा 3 होतील. त्याच्यानंतर हे पुढचे 2 कंस घेताना 2 एबी 2 ए आणि एबी एक्स, नंतर हे तुमचे 2 वाय, राईट. त्याच्यानंतर 2 बीसी, बीसी म्हणजे हे आणि हे पद घेणार तुम्ही, 2 वाय आणि 3, 2 वाय वजा 3. आणि शेवटी तुम्ही काय घेणार, एसी घेणार, 2 एसी म्हणजे हे एक्स आणि वजा 3 पलीकडे जाणार, एक्स आणि वजा 3. लक्षात घ्या, सूत्राप्रमाणे चाललो आपण. सूत्राप्रमाणे फक्त त्या जागा आपण या ठिकाणी भरल्यात. अतिशय सोपा असा भाग आहे. ओके, पुढे जाताना बघा आता काय होईल. बरोबर, आता ह्या कंसाचा विस्तार बघू आपण. या कंसामध्ये चला एक्स वर्ग नंतर अधिक वजा 2 वाय आहे. 2 चा वर्ग 4 होतो. ऋण जरी असलं तरी आपल्याला धनच लिहावा लागेल, वर्ग धन होतो, लक्षात ठेवा. 2 चा वर्ग 4, 4 वायचा वर्ग, वायचाही वर्ग लिहावा लागेल. अधिक इथे 3 आहे, 3 चा वर्ग 9 घ्या बाळांनो, ते 9 लिहिले. आता यांचा गुणाकार करूया. बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे, नाही का. 2 दुणे 4 आणि हा एक्स वाय, त्याला वजा चिन्ह आहे म्हणजे हे ऋण आणि हे धन मिळून काय झाले, ऋण झाले तुमचे. 2 दुणे 4 एक्स आणि वाय, आणि एक्स आणि वाय सुद्धा या ठिकाणी लिहावी लागते. चला आता पुढे जाऊया. या तिन्ही पदांचा गुणाकार करतोय बाळांनो. इथे 2 आहेत, इथे वजा 2 आहेत, इथे 3 आहेत. बघा 2 2 2 4 आणि 4 त्रिक 12, 12 लिहिले. पण चिन्ह बघा, हे ऋण आणि हे धन, धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण होतो म्हणून ऋण लिहिले. आणि हा नुसता वाय आहे अजून एक, तो वाय सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावा लागेल. चला आता पुढचं पद आपण इथं यांचा गुणाकार करू. 2 त्रिक 6 आणि 6 एक्स होतील, ते 6 एक्स आपल्याला लिहावे लागतील म्हणून या ठिकाणी 6 एक्स लिहिले. कंस कंप्लीट करूया. अधिक दुसऱ्या कंसात, कंस ओपन करून घेतला तरी चालेल, कंसाची गरज नाही लिहायची. आता कंस काढून टाकू आपण पुढचे पद घेताना. चला हे अधिकचं चिन्ह आहे. चला याच्यासारखाच एक्स वर्ग अधिक हेच पद एक्स वर्ग अधिक 4 वाय वर्ग अधिक 3 चा वर्ग 9, वजा जरी असलं तरी वर्ग धनच होत असतो, हे तुम्हाला माहितीये. 2 ऋण संख्यांचा वर्ग, 2 ऋण संख्यांचा गुणाकार केला तर तसा धन होतो. म्हणजे आता वजा 3 असेल तर वजा 3 गुणिले वजा 3, वजा वजा अधिक होतो, 3 त्रिक 9 होतो, म्हणून वर्ग आपण नेहमी धन लिहित असतो, लक्षात ठेवा. चला आता पुढचं गुणाकार अधिकचं चिन्ह या ठिकाणी. चला बघा बरं किती झाले. 2 1 2 2 4
एक्स आणि वाय म्हणून 4xy. इथे आलेले कुठतरी 4xy, इथे ऋण होतं, या ठिकाणी धन आलं कारण आपले चिन्ह धन आहे. आता इथे ऋण होतील बघा, हे ऋण आणि धन म्हणून काय झालं, ऋण बेक बे बे दोन्ही 4 4 त्रिक 12 12y. राईट. त्याच्यानंतर काय झालं बाळांनो, याचा गुणाकार सुद्धा ऋण होईल कारण इथे ऋण चिन्ह आहे. 3 दुने 6 6x. किती झाले 6x. चला आता अशी पद कट होणार आहे तुमची, धन आणि ऋण असलेली पद कट होणार आहे. पहिल्यांदा आपण असा विचार करूया. चला, एक्स वर्गाचं पद आणि इथे एक्स वर्गाचं पद, हे एक्स वर्ग म्हणजे किती झाले, 2दा एक्स वर्ग म्हणून 2x चा वर्ग. चला, 4y वर्ग आणि हे 4y वर्ग, 4 आणि 4 किती झाले 8y चा वर्ग. हे 9 आणि हे 9 किती झाले तुमचे 18. 9 किती झाले 18. आता हे वजा 4xy सजातीय पद म्हणतो याला. वजा 4xy हे अधिक 4xy कटतील बाळांनो एकमेकांशी. हे एकमेकांशी कटले, हे वजा चिन्ह आणि अधिक चिन्हामुळे आपण एकमेकांशी वजाबाकी झाली. कटले म्हणजे काय, थोडक्यात वजाबाकी झाली. राईट. आता राहिले किती, वजा 12y आणि हे वजा 12y, हे कटणार नाही, दोन्हींना समान चिन्ह. हे का कटले, एकाला वजा चिन्ह होतं, एकाला अधिक चिन्ह होतं, नाही का. एकमेकांना विरुद्ध चिन्ह, वेगवेगळे चिन्ह असतील तर आपण त्यांची वजाबाकी करतो. 4xy मधून 4xy कटले असं त्याला म्हणतो आपण, आहे की वजाबाकी झाली. इथे मात्र वजा चिन्ह आणि इथे सुद्धा वजा चिन्ह आहे. मग वजा चिन्ह असेल तर आपण काय करणार, बेरीजच करणार, दोन्हींना वजा चिन्ह. हे 12 आणि 12 किती झाले तुमचे 24 काय झाले y झाले. राईट. त्याच्यानंतर काय झालं बाळांनो, हा 6x अधिक आणि हा वजा, हा सुद्धा एकमेकाशी कटेल कारण एकमेकांना विरुद्ध चिन्ह आहे. आणि बाकीची पदं आपण सगळी घेतली. बस, याच्या पलीकडे काही उत्तर येणार नाही, एवढंच तुमचं उत्तर आहे. व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके मित्रांनो, ह्या 2 कंसांचा आपण विस्तार या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग सूत्राप्रमाणे आपण कंस करून घेतलीत. आता आपण जागा भरणार आहोत. या ठिकाणी 3k, इथे वजा 4r, इथे वजा 2m, चिन्हासह लिहायची पद. इथे 3k, इथे वजा 4r, या ठिकाणी वजा 4r वजा 2m. लक्षात घ्या, पहिले 2 पदे इथे टाकली, पुढची 2 पदे इथे घेतली. त्याच्यानंतर पहिला आणि तिसऱ्या क्रमांकाचं पुढच्या कंसात जाणार. 3k घेतला, त्याच्यानंतर वजा 2m. व्यवस्थित लिहा या ठिकाणी बघा, वजा 2m. ओके. चला, अशा पद्धतीने याचा विस्तार झाला. आता याच्यासाठी पुढे सुरुवात करूया. ही जागा 3k घेणार, ही जागा 3k घेणार. पुढची 4a ची जागा, 4r ची जागा ही आहे 4r. पुढची वजा 2m ची जागा इथे येईल. राईट. त्याच्यानंतर आता हे 2 गुणिले हे कंस बघा, 2k आणि 4r, 2k आणि 4r. राईट. पुढचे 2 गुणिले हे 2 कंस म्हणजे हे 4r आणि वजा 2m, 4r वजा 2m. राईट. त्याच्यानंतर लास्ट मध्ये हे आणि हे पट टाकतो आपण, 3k आणि वजा तुमचे 2m. ह्या सूत्रात a वर्ग b वर्ग c वर्ग 2 कंस या जागेसाठी, a b b c आणि एसी साठी असे 2 कंस केलेले. त्या जागा आपण या पद्धतीने आपण सूत्राप्रमाणे भरल्या, बाकी काहीच केलं नाही. चला, ओके. चला, आता हा कंस सोडव. आता हे कंसातच टाकूया आपण, कारण का या ठिकाणी दोन्ही कंसांच्या मध्ये वजा चिन्ह आहे ना, म्हणून आता पूर्ण राशी आपण कंसातच घेणार पहिल्यांदा. चला, आता बघा, 3चा वर्ग, 3चा वर्ग 9 असतो, 9k चा वर्ग. थोडस बरोबरच चिन्ह टाकतो इथे, 9k चा वर्ग. चला, इथे किती होतील 16r चा वर्ग. ऋण जरी असलं तरी धन करायचं वर्गामध्ये. इथे सुद्धा ऋण जरी असलं तरी वर्गामध्ये धन करूया. 2चा वर्ग किती 4m चा वर्ग. ठीक आहे. पुढे आता यांचा गुणाकार बघा, 4 1 4, 4 दुने 12, सॉरी 4 त्रिक 12, 12 दुने 24, 12 दुने
24 म्हणजे इथे किती यायला पाहिजे मग 24 आणि के आर 24 के आर ऋण धन म्हणून ऋण होतील लक्षात ठेवा. पुढे आलो आहोत आपण. हे ऋण ऋण धन होतील म्हणजे धनच राहणार आहे. इथे काय प्रश्न नाही चिन्हाचा. याचा गुणाकार बघा 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16 नाही का, किंवा 4 दुनी 8 बे चौक 8 आणि 8 दुनी 16 कसं घेतलं तरी चालेल. आर आणि एम म्हणजेच आर एम म्हणजे आर एम असं घेतलं. आता शेवटी पहा याला वजा चिन्ह आहे म्हणजे ऋण आणि धन मिळून आपलं काय होणार ऋण होईल. यांचा गुणाकार करा. बे एक बे बेत्रिक 6 साईदुनी किती झाले 12 राईट 12 आणि हे पद लिहा तुम्ही के आणि एम म्हणजे 12 के एम किती आले 12 के एम. हा कंस कंप्लीट करतो बाळांनो या ठिकाणी. ओके आता ह्या कंसामध्ये पुढच्या कंसामध्ये चला 3चा वर्ग 9 9 के चा वर्ग राईट 4चा वर्ग 16 16 आर चा वर्ग राईट. नंतर 2चा वर्ग ऋण जरी असलं तरी वर्ग धन करतो आपण किती होतील 4 एम चा वर्ग किती आले 4 एम चा वर्ग. ओके आता याचा गुणाकार पहा. बे एक बे बे दुनी 4 4 चौक 16 16 के आर इथे किती घेणार आपण आता 16 के आर राईट. त्याच्यानंतर हे पुढचं पद मी इथे खाली लिहितो. हा चला आता वजा होतील ते. हे झाले 8 8 गुणे 16 ठीक आहे. हे किती झाले 8 8 गुणे 16 16 आर एम इकडे आलेलं आहे 16 आर एम येस आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा हे शेवटचं पद राहील आता याचा याचा गुणाकार तो सुद्धा वजा येईल का वजा येईल याला वजा चिन्ह असेल. ऋण धन ऋण झालं 3 दुनी बेत्रिक 6 साई दुनी 12 12 के एम कंस कंप्लीट बघा याच्यासारखेच 12 के एम. आता कंस सोडून घेऊया. ज्यावेळेस तुम्ही कंस ओपन करणार ना ह्या कंसातले साऱ्या पदांची चिन्ह बदलणार आहेत. पहिल्या कंसात काहीच होणार नाही बघा. बरोबर हे 9 मी जसंच तसं लिहितो 9 के चा वर्ग हे अधिक 16 आर चा वर्ग अधिक 4 एम चा वर्ग वजा 24 के आर जसंच तसं लिहित चाललो अधिक 16 आर एम वजा 12 के एम. आता हे वजा चिन्ह सगळ्यांची चिन्ह बदलत जायचं. वजा 9 के चा वर्ग वजा 16 आर चा वर्ग नंतर वजा 4 एम चा वर्ग नंतर वजा 16 के आर नंतर हे वजाचा अधिक होईल अधिक 16 आर एम नंतर हे सुद्धा अधिक होईल अधिक 12 के एम राईट. चला आता फक्त काय लास्ट स्टेप मध्ये जाणार आपण बरोबर. पहा हे 9 के आर वर्ग 9 के वर्ग आणि हे 9 के वर्ग हे वजा आहे हे वजा आहे एकमेकाशी कटले राईट. नंतर हे 16 आर वर्ग आणि हे 16 आर वर्ग एकमेकाशी कटतील. हे 16 आर वर्ग गेले हे 16 आर वर्ग गेले का अधिक वजा असल्यामुळे वजा बाकी झाली. हे 4 एम वर्ग आणि हे 4 एम वर्ग हे सुद्धा एकमेकाशी कटलेत बाळांनो. आता पहा पुढे काय झालं 24 के एम है ना के आर आपल्या इथे 24 के आर यायला पाहिजे होता नाही 4 4 4 चौक 16 कुठेतरी चुकतंय आपल्या या ठिकाणी. हा इथे 3 पाहिजे होता इथे 3 पाहिजे होता 3. मग त्याच्यामुळे काय झालं आता या ठिकाणी पहा इथे झालं 16 के आर च्या ऐवजी किती व्हायला पाहिजे इथे 24 के आर व्हायला पाहिजे लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा किती येत होतील तुमच्या आता 24 के आर तेवढा बदल लक्षात घ्या. संख्या घेताना चुकली होती. हे बघा 24 के आर आणि हे 24 के आर दोन्हींना वजा चिन्ह म्हणजे 24 आणि 24 किती झाले 48 के आर 48 के आर. त्याच्यानंतर हे 16 आणि हे 16 16 आणि 16 किती झाले 32 आर एम 32 आर एम. त्याच्यानंतर हे एकमेकाशी कटले पाहिजे एकाला वजा आणि एकाला अधिकचं चिन्ह असेल तर एकमेकाशी कटले. फक्त एवढंच उत्तर येईल किती
48 KR अधिक 32 RM. असं थोडंसं मोठं उदाहरण आहे, पण व्यवस्थित लिहा. ओके, पुढचं उदाहरण बघा. इथे 7A, इथे वजा 6B, इथे अधिक 5C. त्याच्यानंतर इथे भरणार आहोत आपण 2AB. 2 झाला A म्हणजे तुमचे 7A वजा 6B, राईट. त्याच्यानंतर 2BC वजा 6B आणि हे 5C. नंतर AC असतं, हे का नाही, लास्ट मध्ये 2AC. 2AC, AC ची जागा म्हणजे 7A आणि 5C. 7A आणि 5C. ओके, अशा पद्धतीने आपण जागा भरत चाललो, नाही का. चला आता या ठिकाणी A चा वर्ग. A चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 7A चा वर्ग. 7A चा वर्ग. त्याच्यानंतर 6B चा वर्ग. 6B चा वर्ग. त्याच्यानंतर वजा 5C, या ठिकाणी वजा 5C. एक A वर्ग B वर्ग C वर्ग म्हणजे A वर्ग B वर्ग C वर्ग असं. आता अधिक 2AB. 2AB. AB म्हणजे हे दोन पद, पहिलं आणि दुसरं पद. मग आपलं पहिलं आणि दुसरं पद 7A आणि 6B आहे, म्हणून या ठिकाणी 7A 6B. नंतर ह्या दोन ठिकाणी 2BC आहे. BC म्हणजे कुठलं? दुसरा आणि तिसरा पद, B आणि C पद आहे, म्हणजे 6B आणि वजा 5C. 6B वजा 5C. नंतर तुमचं AC असतं लास्ट मध्ये. 2AC. 2 तर आहेच, पण AC. AC म्हणजे हा आणि हा, म्हणजे 7A आणि 5C. 7A आणि 5C. त्याच्यात 5C ला वजा चिन्ह आहे, म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह लिहा, लक्षात घ्या. ओके, बस आता याला सोडवूया आपण. चला, 7चा वर्ग किती असतो? कोण सांगतं? 7चा वर्ग 49. व्हेरी गुड. 49 A चा वर्ग. चला तू सांग रे. हा, 6चा वर्ग 36. 36B. व्हेरी गुड. 36B चा वर्ग. त्याच्यानंतर पुढं 5C चा वर्ग. 5चा वर्ग 25. 25C चा वर्ग, राईट. चला आता पुढे यांचा गुणाकार करूया. हे धन आहे आणि हे ऋण आहे. 100% हे ऋण होतील, आहे की नाही. हे पहा, 7 सकून 42. 42च्या दुप्पट केले. 42च्या दुप्पट केले तर 84 होतील, नाही का. 84 AB. किती गुणाकार आला? 84 AB. आता पहा पुढं यांचा गुणाकार करूया. हा सुद्धा धन ऋण ऋण होईल. हे 5 30. 6 आणि 5चा गुणाकार 30 आणि 30चे दुप्पट केले 60. 60 काय होतील? BC. चला आता यांचा गुणाकार करूया. हे 7 5 35. 35च्या दुप्पट केले किती झाले? 70. 70 AC असं होईल ते. चला आता पुढे जाऊया. हे पुन्हा 49. 7चा वर्ग 49 A चा वर्ग. हे 6चा वर्ग 36 B चा वर्ग. नंतर हे 5चा वर्ग 25 C चा वर्ग. ओके, चला आता हे बघा, 7 सकून 42. 42 आणि 42च्या दुप्पट केले 84, आहे की नाही. 84 AB. 84 AB. चला हे किती झाले? 5 30. 30च्या दुप्पट केले 60 वजा 60 BC. त्याच्यानंतर हे 7 5 35. 35च्या दुप्पट 70, पण वजा चिन्ह द्यावं लागेल. वजा किती होतील तुमचे? 70 AC. अशा पद्धतीने. आणि बघा, दोन्ही कंसांच्या मध्ये अधिकचं चिन्ह आहे म्हणून चिन्ह बदलायची गरज पडली नाही. सरळ कंस ओपन करून टाकला. आता बघा कुठली कुठली पदं कट होतात ते. आता 49 आणि 49 दोन्ही अधिक आहेत बाळांनो. 49 दोन्ही अधिक आहे. 49ची आणि 49ची बेरीज केली तर 98 A चा वर्ग होतो. लक्षात घ्या, याची आणि याची बेरीज केली 49 अधिक 49 म्हणजे 98. 98 A चा वर्ग आपण असं लिहिला. पुढे इथे 36B आहे पहा या ठिकाणी, आणि इथे सुद्धा 36B आहे, म्हणून हे सजातीय पद असतात. यांची बेरीज करणार. 36 आणि 36 किती झाले बाळांनो? 72. 72 B चा वर्ग
चला 25 आणि हे 25 हे पण अधिक मध्ये 25 आणि 25 किती झाले मग 50 50 सी चा वर्ग राईट. ओके आता पहा या ठिकाणी 84 तुमचे वजा आहेत, या ठिकाणी अधिक आहेत म्हणून 84 ए बी इकडचे आणि हे एकमेकांशी कटले कारण वेगवेगळी चिन्ह आहेत. बेरीज करणार नाही आपण, वजाबाकी होईल म्हणजे कटले ते आहे की नाही. त्याच्यानंतर आता बघा 60ला वजा चिन्ह आहे, इथे पण 60ला वजा चिन्ह आहे. इथे मात्र कट करणार नाही आपण, बेरीज करणार आहोत. 60 हे 60 मिळवा किती झाले 120 आणि म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण 120 बीसी राईट. त्याच्यानंतर ह्या 70ला अधिकचं चिन्ह आहे, ह्या 70ला वजा चिन्ह आहे म्हणजे हे सुद्धा एकमेकाशी कट होतील बाळांनो. बस आता याच्या पलीकडे दुसरं उत्तरही असू शकत नाही. 98 ए वर्ग अधिक 72 बी चा वर्ग अधिक 50 सी चा वर्ग वजा 120 बीसी असं हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोपा असा भाग होता. या ठिकाणी आपलं प्रकरणच संपत बाळांनो, 5वं प्रकरण. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 6वं प्रकरण घेणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया या ठिकाणी. ओके चालेल.